नमस्ते मुलांनो, तर आज आपण इयत्ता 6वीचं प्रकरण 8 विभाज्यता बघणार आहोत। तर मागील भागामध्ये आपण याच्यावर आधारित अभ्यास बघितला होता मुलांनो। अभ्यासानंतर आपण सराव सुद्धा बघितला होता आणि सरावाच्या नंतर आपण मजेदार खेळ सुद्धा आपण खेळलेलो होतो। त्याच्यातही आपण वेगवेगळी प्रश्न बघितली होती। तर बघा आता ह्या प्रकरणावर आधारित अभ्यासाच्याच आधारावर आधारित आपण आज परीक्षा घेऊया मुलांनो। आणि बघा इतर प्रकरणांची जशी परीक्षा दिलेली आहे तशीच मुलांनो याची सुद्धा आपण परीक्षा देऊया। आणि बघा इथे प्रत्येक प्रश्नाला 4 असे पर्याय आपल्याला दिलेले आहेत। तर आपण पहिला प्रश्न बघूया मुलांनो। खालीलपैकी कोणती संख्या 3 ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते? तर बघा या 4 पैकी आपल्याला संख्या ओळखायची आहे मुलांनो। कोणती संख्या आहे जी 3 च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते? तर बघा आपण शिकलेलो आहोत मुलांनो, तुम्ही अभ्यासामध्ये आठवा 3 च्या विभाज्यतेची कसोटी म्हणजे काय असते? कोणती संख्या 3 च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते? अगदी बरोबर, म्हणजे कोणत्याही संख्येच्या समजा आपल्याला कोणतीही संख्या दिलेली आहे आणि त्या संख्यामध्ये जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज केल्यावर जी बेरीज येते, समजा त्या बेरजेला 3 ने निशेष भाग जात असेल किंवा पूर्ण निशेष म्हणजे पूर्णपणे भाग जात असेल तर आपण म्हणतो की ती जी संख्या आहे ती 3 च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते। तर बघा इथे मुलांनो 4 पर्याय दिलेले आहेत, तुम्ही पटापट सांगा मला। इथे बघा पहिला पर्याय आहे 2491, दुसरा पर्याय आहे 1180 आणि तिसरा पर्याय आहे 999 आणि चौथा पर्याय आहे 124। तर इथे बघा मुलांनो 2441 इथे बघा ह्या ज्या संख्येमधील प्रत्येक अंकांची आपण बेरीज केली तर किती येते बघा इथे 2 अधिक 4 अधिक 9 अधिक 1 बरोबर किती येते मुलांनो? 16। इथे बघा मुलांनो 1 अधिक 1 अधिक 8 अधिक 0 किती येणार आहे मुलांनो? 10। व्हेरी गुड। आता बघा इथे 9 अधिक 9 अधिक 9 किती येणार आहे मुलांनो? 27 आणि चौथी जी संख्या 124 तर इथे बघा 1 2 4 किती येणार आहे? 4 आणि 2 6 आणि 1 7। तर बघा आपल्याला कोणती बघायचं आहे की इथून कोणती संख्या आहे जी 3 च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते। आणि आपल्याला माहित आहे मुलांनो 3 च्या विभाज्यतेची कसोटी म्हणजे ह्या संख्यांची बेरीज केली असता त्यांच्या बेरजेला किती 3 ने निशेष भाग जायला हवा। तर इथे कोणत्या संख्येला निशेष भाग जातो मुलांनो? व्हेरी गुड, तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 3, कारण 3 ला 27 ला 3 ने निशेष भाग जातो, 9 तिरी 27 म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 वर क्लिक करूया मुलांनो आणि पुढे वळूया। बघा दुसरा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणती संख्या 3 व 9 दोन्हीच्या विभाज्यतेच्या कसोट्या पूर्ण करते? तर बघा मुलांनो इथली कोणती संख्या आहे जी 3 आणि 9 या दोन्हीच्या विभाज्यतेच्या कसोट्या पूर्ण करते? तर बघा आपल्याला माहितच आहे मुलांनो 3 आणि 9 ची कसोटी काय आहे? 3 ची कसोटी आणि 9 ची कसोटी। व्हेरी गुड, म्हणजे आपण म्हणू शकतो की त्या संख्येच्या समजा जी कोणती आपल्याला संख्या दिली आहे तर त्या संख्येतील अंकाच्या बेरजेला पूर्ण 3 ने निशेष भाग जायला हवा, तेव्हा ती 3 ची कसोटी पूर्ण करते आणि 9 ची कसोटी सुद्धा तशीच असल्यामुळे बघा आपण इथे कोणती संख्या दिसत आहे मुलांनो? अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे उत्तर 108 म्हणजेच पर्याय क्रमांक 1, कारण यांची बेरीज केली असते बघा 1 अधिक 0 अधिक 8 बरोबर 9 आणि 9 ला 3 ने आणि 9 ने निशेष भाग जातो। आता बघा आपण पर्याय क्रमांक 2 वर वळूया, सॉरी प्रश्न क्रमांक 3 बघूया। खालीलपैकी कोणती संख्या 9 ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते? तर बघा याच्या आधीच आपण प्रश्न बघितला होता 3 आणि 9 च्या विभाज्यतेची कसोटी, तर तिथे आपण बघा 108 आलं होतं आपलं उत्तर। दुसरी जी संख्या बघा यांची आपण समजा बेरीज केली तर किती येते? 9 दुने 18, 9 अधिक 9 अधिक 8, 9 दुने 18, 18 आणि 18 अधिक 8 किती होईल? 26 होईल मुलांनो। इथे बघा यांची बेरीज केली असता 2 अधिक 9 अधिक 2 म्हणजे 9 आणि 2
10, 11, 12, 13. इथे 13 येईल मुलांना. आणि इथे केलं तर 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. आणि इथे जी केली बेरीज तर इथे 9 येते. म्हणजेच बघा 4 पैकी ह्या संख्येला आहे 3 ने आणि 9 ने निशेष भाग जातो. म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 वर क्लिक केलं होतं. आता आपण पुढे वळूया आणि तिसरा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती संख्या 9 ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते? तर बघा 9 ची विभाज्यतेची कसोटी सुद्धा आपण शिकलो मुलांनो. बघा इथे आता कसोट्या तुम्हाला पाठ आहेत मुलांनो, म्हणून तुम्ही सांगा पटापट. इथे 9 येणार आहे, इथे 4 येणार आहे, इथे 3 येणार आहे आणि 15. तर बघा आपल्याला 9 ने भाग जायला हवा मुलांनो. तर बघा 9 1 9 म्हणजे ह्या पहिल्या संख्येला भाग जातो 9 ने. कारण बघा ह्या दोन्ही संख्यांची बेरीज केली, तीनही संख्यांची बेरीज केली तर 4 येते मुलांनो. 2 अधिक 2 अधिक 0 बरोबर 4. इथे बघा 1 अधिक 1 अधिक 1 केलं तर 3 आलेला आहे. आणि चौथ्या पर्यायामध्ये बघा मुलांनो 9 अधिक 6 अधिक 0 केलं तर 15 आलेला आहे. आणि 9 ची कसोटी काय आहे? 9 च्या विभाज्यतेची कसोटी की त्या आलेल्या बेरजेला 9 ने पूर्ण निशेष भाग जायला हवा. तर बघा इथे 9 1 9 म्हणजे ह्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. म्हणून इथे आपण पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करूया आणि आता पुढे वळूया. बघा पुढील प्रश्न, चौथा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणती संख्या 5 ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते? आणि बघा इथे 4 पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे 3452, दुसरा पर्याय आहे 4351 आणि तिसरा पर्याय आहे 3423 आणि चौथा पर्याय आहे 5345. तर बघा आपल्याला 5 च्या विभाज्यतेची कसोटी कोणती आहे ते बघायचं आहे. आणि मुलांना आपण शिकलेलोच आहोत अभ्यासामध्ये की 5 च्या विभाज्यतेची कसोटी कोणती आहे मुलांनो? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर आपण म्हणतो त्या संख्येला 5 ने विशेष भाग जातो आणि ती संख्या 5 ने विभाज्य आहे असं आपण म्हणतो. तर बघा इथे एकक स्थानी कोणत्या एकक स्थानी 0 किंवा 5 दिसत आहे? व्हेरी गुड, इथे दिसत आहे. कारण एकक स्थानी इथे 5 आहे म्हणजेच ऑप्शन 4 किंवा पर्याय क्रमांक 4 हे आपण उत्तर दिलेलं आहे. आता आपण पुढे वळूया आणि पाचवा प्रश्न बघा मुलांनो. खालीलपैकी कोणती संख्या 2 ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते? तर बघा 2 च्या विभाज्यतेची कसोटी कोणती संख्या पूर्ण करते हे आपल्याला बघायचं आहे. आणि इथे 4 आपल्याला पर्याय दिलेले आहे मुलांनो. तर पहिला पर्याय आहे 2403, दुसरा पर्याय आहे 332, तिसरा पर्याय आहे 457 आणि चौथा पर्याय आहे 5431. तर बघा 2 च्या विभाज्यतेची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी, व्हेरी गुड, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 आणि 6 असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो आणि ती 2 च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते असं आपण म्हणतो. तर बघा इथे एकक स्थानी कोणत्या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे? की 0 आहे की 8 आहे की 6 आहे? व्हेरी गुड, मीन्स पर्याय क्रमांक 2 332. इथे एकक स्थानी 2 ही संख्या आहे म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया. आणि आता पुढील प्रश्न बघूया मुलांनो. बघा 6वा प्रश्न काय आहे? 110 ही संख्या कसोट्यामधील कोणकोणत्या अंकांनी विभाज्य आहे? तर बघा 110 ही आपल्याला संख्या दिलेली आहे, तर ही कोणकोणत्या अंकांनी विभाज्य आहे ते आपल्याला बघायचं आहे. इथे सुद्धा मुलांना आपल्याला 4 पर्याय दिलेला आहे. तर बघा 110 ही संख्या आहे. तर पहिले बघा 2 4 6. आता 2 4 5 याची आपण कसोटी लावून बघू. तर बघा 2 ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी काय असेल 2 ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. तर इथे बघा एकक स्थानी 0 आहे म्हणजे त्याला 2 ने भाग जातो. पुन्हा बघा आता 4 ची कसोटी आहे का? नाही, 4 ची कसोटी पूर्ण करत नाही कारण 4 च्या कसोटीमध्ये काय आहे मुलांनो? एकक आणि दशक स्थानच्या अंकांना 4 ने भाग जायला हवा. तर इथे बघा एकक आणि दशक स्थानची संख्या मिळून 10 होणार आहे. 10 ला 4 ने भाग जातो का? नाही, म्हणजे हा ऑप्शन
नाही आहे. आणि 5 ची कसोटी तर करतो पण 4 ची कसोटी हा फॉलो करत नाही. मग बघा आपण दुसरा पर्याय बघूया मुलांनो. दुसरा पर्याय बघा इथे 2. तर बघा 2 नी भाग जातोच कारण एकक स्थानी 0 आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की 110 ही संख्या 2 ने 2 ची कसोटी फॉलो करते. 2 ने पूर्ण निशेष भाग जातो. आता बघा 5 ने जातो का? 5 ने सुद्धा जातो कारण 5 ची कसोटी काय आहे मुलांनो? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो आणि ती 5 ने आपण म्हणतो की संख्या विभाज्य आहे. तर बघा इथे एकक स्थानी 0 आहे म्हणजे 5 पण हा 5 ची कसोटी पूर्ण होत आहे इथे. आता बघा 10. तर 10 च्या आपण कसोटीमध्ये काय शिकलो मुलांनो? की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 10 ने पूर्ण निशेष भाग जातो आणि ती संख्या 10 ने विभाज्य आहे. तर बघा हे तीनही कसोट्या ह्या 110 या संख्येला पूर्णपणे बसत आहेत मुलांना. म्हणजे 110 ला 2 ने पण निशेष भाग जातो, 5 ने आणि 10 ने पण. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर उत्तर आहे मुलांनो. तुम्ही अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. आता आपण पुढे वळूया मुलांनो आणि 7वा प्रश्न बघूया. प्रश्न 7वा बघा. एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने निशेष भाग जातो म्हणजेच ती संख्या दुसऱ्या संख्येने रिकामी जागा आहे. तर बघा हे आपण अभ्यासामध्ये बघितलेलं आहे. समजा एखाद्या संख्येने दुसऱ्या संख्येला निशेष भाग जात असेल तर ती संख्या दुसऱ्या संख्येने काय आहे मुलांनो? व्हेरी गुड. दुसऱ्या संख्येने विभाज्य आहे असं आपण म्हणतो. म्हणजेच आपण इथे काय येईल? पर्याय क्रमांक 1 येईल. इथे 4 पर्याय दिलेले आहे पण आपण वाचल्याबरोबर प्रश्न वाचल्याबरोबर उत्तर आपल्याला आलेलं आहे मुलांनो. तर एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने विशेष भाग जात असेल म्हणजेच ती संख्या दुसऱ्या संख्येने काय आहे? विभाज्य आहे. कारण भाजकही नाही, भज्यही नाही आणि विभाजकही नाही. आता आपण 8वा प्रश्न बघूया मुलांनो. 8वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती संख्या 4 ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते? तर बघा मुलांनो 4 च्या विभाज्यतेची कसोटी कोणती संख्या पूर्ण करते हे बघायचं आहे. आणि इथे 4 आपल्याला पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय काय आहे? 433. दुसरा पर्याय आहे 220. तिसरा पर्याय आहे 338 आणि चौथा पर्याय आहे 113. तर बघा मुलांनो याच्यामध्ये 4 च्या विभाज्यतेची कसोटीमध्ये आपण काय अभ्यासलेलं आहोत की ज्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानची संख्या म्हणून जी संख्या तयार होते त्या संख्येला समजा 4 ने भाग जात असेल, 4 ने निशेष भाग जात असेल तर आपण म्हणतो की ती संख्या 4 ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. तर बघा इथे मुलांना आपण बघूया. इथे एकक आणि दशक स्थानावरून 33 ही संख्या बनत आहे. 33 ला 4 ने भाग जात नाही. इथे बघा 38 ही संख्या बनत आहे. 38 ला पण 4 ने भाग जात नाही आणि 13 ही संख्या बनत आहे. 13 लाही 4 ने भाग जात नाही. भाग जाणे म्हणजे त्या पटीत किंवा त्या फाड्यातही ती संख्या यायला पाहिजे. इथे बघा 4 च्या फाड्यामध्ये 33 सुद्धा येत नाही, 38 आणि 13 सुद्धा येत नाही. मग बघा इथे बघा एकक आणि दशक स्थानची संख्या म्हणून 20 बनलेला आहे आणि 20 ला 4 ने निशेष भाग जातो. 4 पंचे 20 किंवा 4 च्या पटीतही ती संख्या येते. म्हणजेच आपलं कोणतं उत्तर आहे मुलांना? 220 पर्याय क्रमांक 2. म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक केलेला आहे आणि आता पुढे वळूया मुलांना. बघा 9वा प्रश्न आपल्या समोर आहे. खालीलपैकी कोणती संख्या 5 व 10 दोन्हीच्या विभाज्यतेची कसोट्या पूर्ण करते? तर बघा आपल्याला 5 आणि 10 दोन्हीच्या विभाज्यतेची कसोटी कोणती संख्या पूर्ण करते ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहे मुलांना. पहिला पर्याय आहे 345, दुसरा पर्याय आहे 453, तिसरा पर्याय आहे 309 आणि चौथा पर्याय आहे 540. तर बघा आपण अभ्यासला मुलांनो. सांगा तुम्ही 5 ची कसोटी म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल आणि 10 ची कसोटी काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल. आणि बघा दोन्ही संख्या 5 आणि 10 या दोन्हीच्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करणे म्हणजेच ह्या दोघांकडे बघितल्यावर काय लक्षात येईल मुलांनो? त्या संख्येच्या एकक स्थानी काय पाहिजे? 0. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल ती संख्या 5 आणि 10 दोन्हीच्या विभाज्यतेच्या कसोट्या पूर्ण करते.
लक्षात आलं मुलांनो? बघा 5च्या कसोटीमध्ये काय आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 0 असेल किंवा 5 असेल तर ती संख्या 5च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. पण 10ची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी काय असेल, फक्त 0 असेल तर ती संख्या 10 ने त्या संख्येला 10 ने विशेष भाग जातो आणि ती संख्या 10ची कसोटी पूर्ण करते. तर बघा इथे आपण याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, दोन्ही संख्यांनी आपल्याला विभाज्यतेची बघायची आहे 5 आणि 10. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तीच संख्या 5 व 10च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. तर बघा चारही जे पर्याय मुलांना त्याचं निरीक्षण करा आणि सांगा. व्हेरी गुड, तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 4 540, कारण इथे एकक स्थानी 0 आहे. म्हणजेच आपण पर्याय क्रमांक 4 वर क्लिक करूया. 540 ही संख्या 5 व 10 दोन्हीच्या विभाज्यतेच्या कसोट्या पूर्ण करते. आता आपण पुढे वळूया मुलांनो. शेवटचा प्रश्न राहिलेला आहे, खालीलपैकी कोणती संख्या 10ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. बघा मागच्या प्रश्नासारखंच आहे, अतिशय सोपी आहे. सांगा मुलांनो. व्हेरी गुड, 10च्या विभाज्यतेची कसोटी म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी फक्त 0 असेल ती संख्या 10च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. तर बघा इथे पहिला पर्याय आहे 4435, दुसरा पर्याय आहे 2347 आणि तिसरा पर्याय आहे 3590 आणि चौथा पर्याय आहे 4546. तर बघा इथे एकक स्थानी 0 आहे, म्हणजेच ही संख्या जी आहे 3590 ही 10च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 वर क्लिक करूया आणि इथे आपले परीक्षेचे 10ही प्रश्न संपलेले आहेत मुलांनो. आपण इथे समाप्त करूया आणि बघा इथे आपल्याला वेळ किती लागलेला आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे आणि एकूण प्रश्न 10 होती मुलांनो आणि सोडवलेली प्रश्न 10 होती आणि बरोबर उत्तरे आपले 10 आहेत. बघा मुलांनो, व्हेरी गुड, आपले एकही उत्तर चुकलेलं नाहीये. याचाच अर्थ या प्रकरणाचा अभ्यास आणि सराव तुम्ही खूप छान प्रकारे केलेला आहे आणि इथे ही परीक्षा संपलेली आहे मुलांनो. तर मुलांनो, आज आपण प्रश्न आणि उत्तर बघणार आहोत. आपल्या समोर काही प्रश्न आहेत आणि प्रकरण आहे 8वा विभाज्यता. तर बघा विभाज्यतेची आपण प्रश्न उत्तर परीक्षा आता बघितलेली आहे आणि याची आपण आता प्रश्न उत्तर बघूया. तर पहिला प्रश्न काय आहे मुलांनो, आपण बघूया. पहिला प्रश्न आहे 2ची विभाज्यतेची कसोटी काय आहे. बघा 2च्या विभाज्यतेची कसोटी काय आहे मुलांनो, तुम्हीच सांगा. व्हेरी गुड. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असेल तर ती संख्या 2च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. कारण ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 आहे त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो आणि ती संख्या 2च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. तर आपण उत्तर बघूया मुलांना. बघा इथे दिलेलं आहे, जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानच्या अंकाला 2 ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य आहे. आपण असं सुद्धा म्हणू शकतो मुलांनो, एकक स्थानी समजा 2 असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. आता आपण दुसरा प्रश्न बघूया मुलांनो. दुसरा प्रश्न काय आहे, 3ची विभाज्यतेची कसोटी सांगा. तर बघा 3च्या विभाज्यतेची कसोटी काय आहे मुलांनो, ज्या कोणत्याही संख्या आपल्याला दिलेली आहे आपल्याला कोणतीही संख्या दिली आहे त्या संख्येतील अंकांची समजा बेरजेला, अंकांची आपण बेरीज करायची आणि त्या अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जात असेल तर आपण म्हणू शकतो की ती संख्या जी आहे दिलेली ती 3च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. उत्तर बघूया मुलांनो. बघा जर कोणत्याही संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 3 ने विभाज्य करते. आणि मुलांना ह्या कसोट्या तुम्हाला आता मुखपाठच झाल्या असतील आणि मुखपाठ असणंही आवश्यक आहे. समजा कसोट्या आपल्याला पाठ असल्या तर याचा फायदा काय होतो, जेव्हा आपण कोणत्याही संख्येचा भागाकार वगैरे करायचा आहे तर आपण कसोट्याच्या द्वारे पटकन असं सांगू शकतो की या संख्येला 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो की 4 ने भाग जातो. आता आपण तिसरा प्रश्न बघूया मुलांनो. 4ची विभाज्यतेची कसोटी काय आहे. तर बघा 4च्या विभाज्यतेची कसोटी काय आहे ते आपल्याला बघायचं आहे मुलांनो. इथे
तर आपण 4च्या विभाज्यतेच्या कसोटीमध्ये काय शिकलेलो आहोत मुलांनो? ज्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानावरून जी संख्या मिळते आपल्याला, एकक आणि दशक स्थानच्या अंकावरून मिळणारी जी संख्या आहे त्या संख्येला समजा 4 ने पूर्ण भाग जात असेल तर आपण म्हणू शकतो की ती संख्या 4च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. तर बघूया मुलांनो, जर कोणत्याही संख्येतील दशक आणि एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 4 ने विभाज्य आहे. आता आपण चौथा प्रश्न बघूया मुलांनो, 5ची विभाज्यतेची कसोटी. तर 5च्या विभाज्यतेची कसोटी काय आहे मुलांनो? पाठच आहे, तुम्हाला सांगा, अतिशय सोपी आहे. व्हेरी गुड. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो आणि ती संख्या 5च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. बघूया उत्तर. जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असतील तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो व ती संख्या 5 ने विभाज्य असते. आता आपण पुढील प्रश्न बघूया मुलांनो. प्रश्न 5वा, 9ची विभाज्यतेची कसोटी सांगा. तर बघा इथे 9च्या विभाज्यतेची कसोटी सांगायची आहे मुलांनो. तर बघूया आपण उत्तर. जर कोणत्याही संख्येतील अंकाच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल, पण कसा? निशेष भाग जात असेल, बाकी काही उरत नसेल तर ती संख्या 9 ने विभाज्य आहे. बघा 9ची आणि 3ची कसोटी सारखीच आहे. 3च्या कसोटीमध्ये पण आपण ज्या संख्यांच्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर आपण 3ची कसोटी म्हणतो आणि जर कोणत्याही संख्येतील अंकाच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल, कसा भाग? निशेष भाग जात असेल तर ती संख्या 9च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते असं आपण म्हणू शकतो मुलांनो. तर आता आपण शेवटचा प्रश्न राहिलेला आहे 6वा, तो बघूया. 10ची विभाज्यतेची कसोटी सांगा. तर बघा 10च्या विभाज्यतेची कसोटी काय आहे मुलांनो? सांगा तुम्ही. आता आपण कसोट्या बघितलेल्या आहेत आणि अभ्यास पण केलाय, त्याचा सराव सुद्धा केलेला आहे. व्हेरी गुड. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी फक्त 0 असेल त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो आणि आपण म्हणू शकतो की ती संख्या 10च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. तर बघूया उत्तर बघूया आपण. जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो व ती संख्या 10 ने विभाज्य असते. तर बघा मुलांनो, इथे आपले 6 प्रश्न होते. आपले 6 प्रश्न संपलेले आहेत मुलांनो आणि नक्कीच या प्रश्न उत्तराचा तुम्हाला खूप फायदा होईल.